श्री स्वामी समर्थ। दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरी केली जाते। हा बहीण भावाचा सण आहे। या निमित्ताने बहीण भावाच्या हाताला राखी बांधते, भावाला ओवाळते, त्याला मिठाई किंवा पेढाही भरवते। यावेळी बहीण भावाच्या सुखी जीवनाचे आणि दीर्घायुष्याची कामना करते। राखी हे एक प्रकारचे सुरक्षा कवच असते। भावाने रक्षण करण्यासाठी बहीण त्याला राखी बांधते। तर आपण जाणून घेणार आहोत की राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे आणि भद्रकाल केव्हा सुरू होतो। भद्रकालामध्ये राखी बांधू नये। हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला 19 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी रक्षाबंधन आहे। सोमवारी पहाटे 3:04 मुहूर्त सुरू होईल, तो रात्री 11:55 पर्यंत असेल। शास्त्रानुसार कोणताही उत्सव उदय तिथीच्या हिशोबाने साजरा केला जातो। यावेळी रक्षाबंधन 19 ऑगस्ट रोजी साजरे केले जाणार आहे। रक्षाबंधनाचे मुहूर्त दुपारी 1:30 सुरू होईल, तर रात्री 9:03 संपेल। या मुहूर्ताचा कालावधी 7 तास 38 मिनिटे राहणार आहे। भद्र काळामध्ये राखी बांधल्याने भाऊ बहिणीच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो, त्याच्या इच्छाही पूर्ण होत नाही, म्हणून भद्र काळामध्ये राखी बांधू नये। रक्षाबंधन भद्रा अंतिम वेळ दुपारी 1:30 पर्यंत। रक्षाबंधन भद्रा पुष्य तर सकाळी 9:51 पासून तर सकाळी 10:53 पर्यंत आहे। रक्षाबंधन भद्रामुख सकाळी 10:53 पासून तर दुपारी 12:37 पर्यंत आहे। रक्षाबंधनाच्या दिवशी आरतीच्या ताटामध्ये चंदन अवश्य ठेवा। धार्मिक मान्यतेनुसार चंदन पवित्र मानलं जातं। चंदनासोबतच कुंकू, अक्षदा, दही सुद्धा ठेवा। कुंकू आणि अक्षदांमुळे नकारात्मक शक्ती दूर होतात। रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी ताटात दिवा जरूर लावा, यामुळे बहीण भावाचं प्रेम वाढतं। आणि याशिवाय मिठाई किंवा पेढा ठेवा। तसेच बहीण भावामध्ये प्रेम राहावं, भावाची आर्थिक स्थिती सुधारावी, प्रगती व्हावी, यासाठी गणपतीला पहिली राखी अर्पण करा। यानंतर भावाला राखी बांधा। असं केल्याने बहीण भावामध्ये प्रेम वाढते, बहीण भावाची नाती घट्ट होतात। दुरावा असेल तर तो दुरावा दूर होतो। तर गणपतीला सर्वात आधी राखी अर्पण करा। रक्षाबंधनाचे महत्त्व। धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीने बळीराजाला राखी बांधून भाऊ मानलं होतं। या दिवशी बहीण भावाच्या हातात संरक्षण कवच बांधून त्याच्या सुखी जीवनाची कामना करते, तर भाऊसुद्धा या रक्षासूत्र बांधल्यावर बहिणीचं संरक्षण करण्याचा संकल्प करतो। दिलेली माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच नवीन माहितीसोबत। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।